2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे आपण अभिनंदन करूया कृषी 11 संघाचं, कारण त्यांनी सुद्धा मात्र या लीगच्या माध्यमातून चांगला खेळ प्रस्थापित केला आणि आपण जास्त वेळ आता खर्च करणार नाहीत। काही थोडे सन्मान आहेत आणि ते सन्मान इथे संपन्न करू आणि लगेच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करू। पंचांना विनंती करतोय की आपण या पुढे या। पंच गुगल पाटील सर या, आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल। मी धामणगावचे पोलीस पाटील शशांक पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पंचांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। पंच गोकुल पाटील सर या आपण। पंच गोकुल पाटील सरांना आपण या ठिकाणी या सन्मानित करतोय। तदनंतर पंच परेश महाजन सर या आपण, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केला जाणार आहे। शशांक पाटील या आपण, आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान इथे संपन्न करूया। तदनंतर पंच शकील कोटी सर, पंच शकील कोटी सर या आपण। पंच शकील कोटी सरांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। तदनंतर पंच परमार सर या आपण पुढे या, आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तदनंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या आवाजाने रंग भरला, आमचे सहकारी समालोचक वॉइस ऑफ जून नांदुर्गी समीर ठाकरे आपण यायचं आहे आणि मी विद्यमान सरपंच जयेश भुईर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करायचे आहेत। एकदा समालोचक समीर ठाकरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो, टाळ्यांमध्ये कुठल्या प्रमाणे कंजूसी करू नका। तदनंतर मित्रांनो पुढील जो सन्मान आहे, आमचे ज्येष्ठ समालोचक आमचे गुरुवर्य मनोज कारवे सर आपल्यामध्ये नक्कीच उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। अतिशय सुंदर समालोचन त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं। या मनोज कारवे सर आपण पुढे सन्मान स्वीकारण्यासाठी, आणि हा सन्मान मी महेशजी माली साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे। तर मित्रांनो समालोचक मनोज कारवे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो मनोज कारवे सरांना सन्मानित करतोय। तदनंतर व्हॉइस ऑफ पीटीसी पडगा टेनिस क्रिकेट मधील एक बुलंद आवाज मिस्टर योगी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। जबरदस्त रंग भरला या स्पर्धेमध्ये योगी पाटील यांनी आणि त्यांचा सन्मान सुंदर पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो। एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या योगी पाटील यांच्यासाठी। खूप मजा खरं तर प्रत्येक मॅच मध्ये आली, योगी यांचा आवाज ऐकायला मिळाला आणि खूप सुंदररित्या मॅच खऱ्या अर्थाने त्यांनी रंगवल्या आणि सुंदर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान, धन्यवाद। तदनंतर ज्ञानेश्वर मुकादम सरांना आपण सन्मानित करतोय। जबरदस्त लेखणीच्या जोरावर या स्पर्धेतील सर्व इत्थंभूत माहिती ज्यांनी आम्हाला पुरवली, रेकॉर्ड्स ज्यांनी आपल्याला काढून दिले आणि खूप चांगले गुणलेखन केलं, ज्ञानेश्वर मुकादम यांना आपण सन्मानित करतोय। मी पुन्हा एकदा सुंदर पाटील आपल्याला विनंती करेन ज्ञानेश्वर मुकादम यांचा सन्मान आपण करावा। अतिशय सुंदर गुणलेखिकेची भूमिका आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। आपली बोटांची जादू अगदी स्कोअर कार्डवरती सजवली अशी आपले ज्ञानेश्वर मुकादम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। तदनंतर मित्रांनो या स्पर्धेचं ज्यांनी चित्रीकरण केलं अर्थात प्रिन्स मूव्हीज यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी। प्रिन्स मूव्हीज या आपण, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाईल। सुंदरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तदनंतर मित्रांनो आपल्या संगीताच्या तालावरती ज्यांनी सर्वांना नाचवलं आमचे डीजे सूरज या आपण पुढे या। डीजे सूरज यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। सुंदरजी पाटील धामणगावचे ज्येष्ठ समाजसेवक काका आहेत आपल्यामध्ये, सुंदर भुईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत। थँक्यू।
अंतिम सामन्याची नाणेफेकी मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय सुंदर कामगिरी केली आणि फलंदाजी करत असताना तब्बल 31 धावांचं योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे निर्वी स्पोर्ट्स संघाचा दीपक धापसी. या दीपक अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला दीपक धापसीकडून पाहायला मिळाली अंतिम सामन्यामध्ये. विश्वनाथ माळी यांच्या शुभ हस्ते आपण सामनावरचा हा पुरस्कार त्यांना देत आहोत. सुंदर ट्रॉफी आणि तदनंतर मिडल देत आहोत. अभिनंदन दीपक, तुला नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया आपण पुढील पारितोषिक वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर आपण 40+ कॅटेगरीतील जे पारितोषिक आहेत आपण ते इथे देणार आहोत. प्रथमतः आपण या स्पर्धेतील कार्बन कमाल कॅच बेस्ट कॅच ऑफ टुर्नामेंट हा वर्ष आपण इथे देणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला सुंदर आकर्षक ट्रॉफी देणारे आमचे मिस्टर रोहितजी भुईर उर्फ छोट्या याचकडून आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विद्यमान पोलीस पाटील शशांक पाटील आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. कोण असेल मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल पकडणारा खेळाडू? संघाचं नाव आहे क्रिशा 11. खेळाडू आहे अक्षय पाटील. अक्षय या आपण बेस्ट कॅच ऑफ टुर्नामेंट आणि त्यांना आपण विद्यमान पोलीस पाटील शशांक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर ट्रॉफी आहे ते आपण देत आहोत. ही ट्रॉफी आम्हाला मिस्टर रोहित भुईर उर्फ छोट्या याचकडनं लाभलेले आहेत. जर आपण इथे उपस्थित असाल तर विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. चेतन भुईर उर्फ बबल्या यांच्या पुढील पारितोषिक आपण इथे देणार आहोत 40+ कॅटेगरी मधील उत्कृष्ट गोलंदाज. आणि ही ट्रॉफी सुद्धा आपण जर पाहिली तर सन्माननीय कैलासवासी भीमाबाई दुंदाराम पाटील यांच्या स्मरणार्थ गौतम दुंदाराम पाटील याचकडे आम्हाला लाभलेले आहे. कोण असेल मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज 40+ कॅटेगरी मधील? आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांनी विकेट्स प्राप्त केल्या 6. एने गेस्ट आणि तो खेळाडू आहे क्रिशा 11 संघाचा नाहीये. क्रिशा 11 संघाचा नाहीये. तो खेळाडू आहे निर्वी स्पोर्ट्स संघाचा सुधाकर. या आपण पुढे या आणि हे ट्रॉफी देण्यासाठी विद्यमान सरपंच जयजी भुईर आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण ठिकाणी गौतमजी पाटील सुद्धा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी 40+ कॅटेगरी मधील आपण देत आहोत. त्यानंतर आपण रेग्युलर क्रिकेट मधील उत्कृष्ट गोलंदाज आपण हा किताब देणार आहोत. रेग्युलर 40+ दिलेला आहे. रेग्युलरचा आपण इथे किताब देणार आहोत. आणि आम्हाला ही ट्रॉफी मिस्टर रोहित भुईर उर्फ छोट्या याचकडनं लाभलेली आहे. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मिस्टर रोहित भुईर स्वतः आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज रेग्युलर कॅटेगरी मित्रांनो या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने तब्बल 9 विकेट्स प्राप्त केलेले आहेत.
श्रीनाथ आपण विकेट्स प्राप्त केल्या नाहीत का? अजिंक्य आपण विकेट्स प्राप्त केल्या नाहीत का? परंतु या सर्वांवरती ज्यांनी मात केलं संघाचं नाव आहे विराज इलेव्हन आणि खेळाडू ठरलाय भावेश भोईर. भावेश नाही तर एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल. येतो इस ओके. तर नक्कीच आपण हे पारितोषिक पेंडिंग ठेवूया. नेक्स्ट पारितोषिक 40+ कॅटेगरी. असं वाटतं की इथून आवाज भावेश भोईरच्या कानापर्यंत पोहोचला असावा. आणि पहा किती स्पीड न आलाय तो. या भावेश या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भावेश भोईरसाठी. आणि भावेशला आदेश भोईरकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आलेला आहे. रोहित भोईर या पण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करायची आहे. एकूण या स्पर्धेमध्ये 9 विकेट्स प्राप्त केली भावेश भोईरनं आणि तोच ठरला आहे धामणगाव प्रीमियर लीग 2024 मधील उत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच आपण पाहतोय भावेश भोईर या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी राहिली. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. पुढील पारितोषिक 40+ कॅटेगरी मधील उत्कृष्ट फलंदाज हा आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. आणि या फलंदाजाने तब्बल या स्पर्धेमध्ये 69 धावा ठोकलेल्या आहेत. आणि ही ट्रॉफी सुद्धा आम्हाला सन्माननीय गौतमजी पाटील याचकडून लाभलेली आहे. या आपण पुढे या. आणि या फलंदाजाचं नाव आहे, संघाचं नाव मी प्रथमतः तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जय पारधी बाबा या संघाचा खेळाडू आहे संतोष बुधर. एकूण 73 धावा त्यांनी ठोकल्या या पूर्ण स्पर्धेमध्ये. आणि त्याची निवड आपण या स्पर्धेमध्ये केलेली आहे. जर ते स्वतः नसतील तर एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल. तर त्याचे बंधुराज आहेत या आपण त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि नक्की ती हे ट्रॉफी स्वीकारत आहेत. उत्कृष्ट फलंदाज 40+ कॅटेगरी आपण देत आहोत संतोष बुधर यांना. खेळाडूचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. त्यानंतर रेग्युलर कॅटेगरीकडे जाणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड्स आपण इथे देणार आहोत. आणि हा किताब पटकावणारा खेळाडू आहे. तब्बल 130 धावा त्याने या पूर्ण स्पर्धेमध्ये ठोकलेल्या आहेत. आणि खरोखर त्याच्या नावावरती एक विक्रम राहिला स्पर्धेमध्ये. बॅक टू बॅक 5 सामन्यामध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला. आणि तो खेळाडू आहे जय पारधी बाबा संघाचा चेतन ठाकरे. ठाकरे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. आणि नक्कीच त्याचं कार्य या आपल्याला प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या छोट्या आपण पुढे या. अर्थात रोहितजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे ती वितरित करीत आहोत. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेतील आपण 4th क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. आणि या 4th क्रमांकाचा मानकरी संघ आहे धामणगाव प्रीमियर लीग मध्ये विराज इलेव्हन. जी आपण ट्रॉफी पाहत आहोत मित्रांनो, जी आम्हाला हिमेश महेश माली आणि रुद्र रुपेश माली याचकडनं आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. आणि पहा ज्यांच्या नावाने जो संघ खेळला होता अर्थात विराज हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नक्कीच आपण ही ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. नक्कीच आपण ही ट्रॉफी देण्यासाठी महेश दादा आपण थोडा वेळ उठले तर चांगलं होईल. महेश दादा, भावेश भोईर या पण. भावेश भोईर आपण यायचा ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. हिमेश माली इथे उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे प्लीज. या हिमेश माली. त्यांच्या शुभ हस्ते आपण 4th क्रमांकाचा जो पारितोषिक आहे तो आपण या ठिकाणी वितरित करीत आहोत. कारण त्यांच्याच वतीने आम्हाला ही सुंदर भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी लाभलेली आहे. तर एकदा विराज इलेव्हन संघासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. संघाचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. त्यानंतर
तृतीय क्रमांकाचा आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये ज्यांनी तिसऱ्या क्रमांकाचा जो किताब पटकावलाय त्या संघाचं नाव आहे ओम साई स्पोर्ट. या आपण सर्वजण या. संघ मालक आहेत आपण विचार केला तर सुंदरजी वामन पाटील यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी केली गेली होती आणि हा संघ तिसऱ्या क्रमांकापर्यंत या संघाने मजल मारली. अतिशय चांगला खेळ त्याने प्रस्थापित केला होता कारण सुरुवातीला 2 सामने त्यांनी गमावले होते परंतु तदनंतर अतिशय सुंदर कमबॅक वापसी पाहायला मिळाली. नक्कीच अभिनंदन टीम ओम साई स्पोर्ट. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. द्वितीय क्रमांकाचा किताब आहे रनरअप संघ. नक्कीच हा संघ पूर्णपणे आपण जर पाहिलं तर असं व्यक्त केलं जात होतं की हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणार नाही परंतु ते कार्य दिगंबर पाटील आणि गौतम पाटील यांच्या संघाने करून दाखवलं आणि या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आणि त्यांना देत आहोत आपण हा मानाचा करंडक. जो आपण करंडक पाहतोय कुमार हिमेश महेश माळी आणि कुमार रुद्र रुपेश माळी याचकडून आम्हाला हे करंडक लाभलेले आहेत. तर इथं क्रिशा 11 साठी जोरदार आला मित्रांनो. निर्विस्फोट 2 मिनिटं प्लीज. निर्विस्फोट 2 मिनिटं कारण आपण हा करंडक देण्या अगोदर जे मालिकावीर पारितोषिक आहेत ते आपण देणार आहोत. 40+ कॅटेगरीत मधील मालिकावीर हा पुरस्कार आपण देणार आहोत आणि या खेळाडूचं आपण जर कार्य पाहिलं आयुष भोईर या आपण आदेश भोईरकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यासाठी आलेलं आहे. काय प्रेम आहे या आयुष. नाही प्रेम असणं गरजेचं आहे. या आपण ही 500ची कडक नोट आहे. प्लस कॅटेगरी मधील मालिकावीर खेळाडू या स्पर्धेमध्ये एकूण त्याने धावा ठोकल्या 82 आणि त्या खेळाडूचं नाव आहे प्रथमतः मी संघाचं नाव अनाउन्स करतोय. महेश दादी माळी यांचा संघ जय महाकाल आणि खेळाडू ठरलाय शेखर मयेकर. धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये 40+ कॅटेगरी मधील आपण हा मालिका वीराची ट्रॉफी इथे मात्र आपण देत आहोत. शेखर मयेकर ठरलेले आहेत त्यांचा आपण करूया अभिनंदन. त्यानंतर रेग्युलर क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण धाबा त्याने ठोकल्या 130 गडी बाद केले 9 आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जाण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. संघाचं नाव आहे दिगंबर पटेलची सुकन्या क्रिशा 11 आणि खेळाडू ठरलाय आयुष भोईर. कॉंग्रॅच्युलेशन आयुष. काय जबरदस्त कामगिरी तुझ्याकडून पाहायला मिळाली. अष्टपैलू खेळ त्यांनी प्रस्थापित केला आणि आपण रोहित भोईर उर्फ छोट्या याचकडनं आपण हे पारितोषिक देत आहोत आणि पुन्हा प्रेम दिसून आलाय आमचे भावे आदेश भोईर. क्या बात आहे. एकदा आदेश भोईरसाठी जोरदार टाळ्या. आयुष भोईरसाठी हे पारितोषिक आहे. अभिनंदन आयुष तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू डीजे.
एक महत्त्वाची सूचना आहे पहा, लकी ड्रॉ आपण इथे ओपन करणार आहोत, परंतु कमिटीचा असा निर्णय आहे, जर एखाद्या वेळी आपण ड्रॉ ओपन केला आणि जो ड्रॉ खरेदी करणारा जर इथे जर व्यक्ती जर उपस्थित नसेल तसं काही केलं जाणार नाही. ज्याचा लकी ड्रॉ असेल त्यालाच बाईक दिली जाईल. ओके, मग तो घरी असेल किंवा सिटी मध्ये असेल. तर नक्कीच आपण तो ड्रॉ इथे ओपन करतोय. हा करंट देण्याच्या अगोदर आणि अजून एक मात्र तुम्हाला मी सूचना पोहोचवतोय, लकी ड्रॉ मध्ये अनेक सारे पारितोषिक होतं. सायकल्स होत्या, एअर कूलर सुद्धा होत्या, परंतु जास्त कुपन विक्री झाली नाही आणि त्याचमुळे मात्र कमिटीने असा निर्णय केला की फक्त बाईकच दिली जाणार आहे. तर नक्की तुम्हाला सर्वांना मान्य आहे लकी ड्रॉ ओपन करायचा की बंद करायचा? ओपन करायचा आहे ना? ओके, तर या सर्वजण पुढे या, आपण लकी ड्रॉ ओपन करतोय. आणि अजून एक पहा, कमिटीचा मनाचा मोठेपणा, जर तुम्हाला जर मान्य नसेल ही गोष्ट तर ज्याने ज्याने कुपन खरेदी केलेले आहेत त्यांचे आपण पैसे रिटर्न करू शकतोय, परंतु जर तुमची परवानगी असेल तरच आपण हा ड्रॉ ओपन करू शकतोय. तर एकदा सर्वांनी हात वर करा, तुम्हाला मान्य आहे ना? येस, ओके. थांबा थांबा, गडबड गोंधळ करू नका, सर्व काही सुरळीत होईल. नो प्रॉब्लेम. बाबू, या बॉक्स मधून भरपूर चिठ्ठ्या आहेत, परंतु तुला एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे. ओके, किती चिठ्ठ्या काढणार बाहेर? चिठ्ठ्या किती काढशील बाहेर? एक. ओके, आणि दुसरी गोष्ट, जो ही बाईक मात्र पटकावणार आहे त्याला मात्र स्वतःला रजिस्ट्रेशन करावं लागेल. ओके, मग ती किती रक्कम असू द्या. जे काही रक्कम असेल ती ना, बाकी पैसे ना, ओनली रजिस्ट्रेशन. ओके, चला ओपन करायचा ना? चला, अब सबकी किस्मत इस बंदे के हाथ में है. आपण खाली उतरा प्लीज, आपण खाली उतरा, कोणी गर्दी करू नका प्लीज. बाबू बघून, आपण बघून. चला, लकी ड्रॉ ओपन होता है. सबकी किस्मत इस बंदे के हाथ में है. आणि दुसरी गोष्ट, एक कुपन माझ्याकडे आहे, जोपर्यंत तुम्ही या कुपनला जो कुपन मॅच होत नाहीये तोपर्यंत तुम्ही आमच्याकडे देत नाही, तोपर्यंत तुम्हाला बाईक दिली जाणार नाही. कुपन क्रमांक आहे मनीष गुरुनाथ शेंडे. क्या बात है, लकी कुपन आहे 119. एक मिनिट, सायलेन्स. पहा, म्हणजे भगवान देता है तो छप्पड फारकी देता आहे, कारण हा मुलगा बाईक घेण्यासाठी 5 महिन्यांपासून तो प्रयत्न करतोय, परंतु त्याचं स्वप्न धामणगाव प्रीमियर लीग मध्ये झालंय. हे सुद्धा एक अभिमानास्पद आहे.
पहा म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही सर्वांनी या मुलाला मदत केली असंच आपण या ठिकाणी ग्राह्य पकडूया. आपण नक्कीच ट्रॉफी जिंकली ते स्वतः भावूक झालेले आहेत. मनीष सध्या काय फील करतोयस? खूप छान वाटतं मला आता. पहा सर्वांनी ट्रॉफ्या जिंकल्या, मेडल्स जिंकले, त्यानंतर पैसे सुद्धा सर्वांना मिळाले, तुला बाईक मिळाली आणि नक्की तू गावकऱ्यांचा कशा रीतीने आभार व्यक्त करशील? मी बाई जिंकली, मी आहे सर्वांचा आभारी आहे. पहिली गोष्ट एक मिनिट ज्यावेळी तू 500 रुपयाचा कुपन खरेदी केला ते पैसे तू कोणाकडून आणले होते? जे तू कुपन खरेदी केला 500 रुपये तू आणले होते ते कोणाकडून आणले होते? मम्मीवरून. क्या बात आहे. मग आज मम्मीला एक गिफ्ट देणार का? हो. आणि या घरामध्ये ही बातमी पोचली की नाही? नाही, मग कधी पोचेल? आता लगेच पोहोचेल. जा बाईक वरती जाऊन बस. आणि या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम पारितोषिक, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दामनगांव प्रीमियर लीग 2024 निर्भीड स्पोर्ट दामनगांव. तर मित्रांनो धामणगाव प्रीमियर लीग सीझन 2 ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. मी योगेश पाटील, माझे 2 सहकारी समालोचक मनोज कारवे सर, त्याचप्रमाणे समीर ठाकरे, त्याचप्रमाणे आमची प्रिन्स मूवीज, त्याचप्रमाणे आमचे डीजे ऑपरेटर्स डीजे सूरज. आपण नक्कीच या ठिकाणी रजा घेत आहोत. पुन्हा भेटू याच ठिकाणी पुढल्या वर्षी आणि आम्ही पुन्हा